हो नक्कीच आमचं गेले म्हणजे नशीब त्यांनी नेहरूंवर आता टाकलं नाही आहे, पण एवढे वर्ष आमचेच मुख्यमंत्री आहेत असं वाटायला लागले जसे ते टीका करतात. पण मुळात जे दुष्काळमुक्त महाराष्ट्र करणार होते, आज आपण पाहतोय एकंदर महाराष्ट्राची जी स्थिती आहे ती एकदमच बिकट झालेली आहे. निवडणुकीपूर्वीची जी वचनं होती ती कुठची पूर्ण करण्यात येत नाही आहेत आणि सरकार तिघांमध्ये भांडणं लागलेली आहेत. पण ही भांडणं एकमेकांच्याच हिताची आहेत असं वाटायला लागलं. कोणाला बंगला पाहिजे, कोणाला पालकमंत्रीपद पाहिजे, कोणाला हे पाहिजे. महाराष्ट्र हितासाठी या तिन्ही पक्षांमधून कोणी बोलत नाही आहे. पुस्तकाच्या बद्दल आज बरीच चर्चा झाली आहे. राऊत साहेबांचं पुस्तक येत आहे, त्याबद्दलची काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं उद्या त्याचं अनावरण होऊ द्या, मग सगळे वाचतीलच. त्यामध्ये काही संदर्भ दिलेले आहेत ते तुमच्या कानावर पडलेले बघा, अजून तरी मी पुस्तक वाचलेलं नाही, उद्या अनावरण झाल्यानंतरच वाचेल. पण त्यामध्ये अत्यंत भावनिक सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत आणि त्यातला महत्त्वाचा मुद्दा त्यांनी जो लिहिला आहे की ज्यांना वाचवलं बाळासाहेबांनी त्यांचीच शिवसेना फोडली, त्या क्रूरपणे फोडली असं त्यांनी. हे सत्य आहेच. आणि एक महत्त्वाचं आहे म्हणजे संजय राऊतजी असतील किंवा सूरज चव्हाण असतील, पक्षासाठी त्यांनी जेलमध्ये जो एक काळ काढला, जे काही त्यांनी पाहिलं भोगलं, मला वाटतं काल आता उद्या जे पुस्तकाचं अनावरण होईल त्याच्यात तर लिहिलेलंच आहे. पण आपण हे पाहतोय की जे जिद्दीने टिकले आणि ज्यांचं काही चुकीचं नव्हतं हे आमच्यासोबत राहिले, जे जेलच्या भीतीने पळाले तिथे, ज्यांनी कोणी काही पैसे खाल्ले असतील, भ्रष्टाचार केला असेल, हे सगळे भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेलेत आणि ही सत्य परिस्थिती आहे. पण ज्या पद्धतीने ज्या भाजपला माझ्या आजोबांनी म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जसं महाराष्ट्रात वाढवलं किंवा देशभरात पाठिंबा दिला, त्याच परिवाराला तोडण्याचा प्रयत्न, संपवण्याचा प्रयत्न ह्याच भाजपने केला. हे दुर्दैवी आहेच पण नीच पण आहे. जी शिवसेनेची परिस्थिती होती तीच पवार साहेबांची पण केली असं त्यांचं म्हणणं आहे. पवार साहेबांनी पण UPAचं सरकार असताना त्यांनी एखाद्या मुख्यमंत्र्यांना अटक करायला नको असं मला वाटतं. एवढं घाणेरडं राजकारण कधीही या देशाने पाहिलं नव्हतं, कुठच्याही दुसऱ्या देशाने पाहिलं नाही आहे. पण हेच घाणेरडं राजकारण भाजप आत्ता गेल्या 5-6 वर्षात करायला लागलं आहे किंवा गेल्या 10 वर्षात करायला लागलं, हे आपल्याला दिसतंय. संभाजीनगरचं जे पाणी मिळत नाही आहे 15-15 दिवस, मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली, इथे हवा येते असं म्हटले, त्यालाही 2 वर्ष झाले. या जबाबदार कोण आहे? या पाणी जबाबदार म्हणजे आपण पहा, ज्या सरकारने जे मुख्यमंत्री आज आहेत, 2 वर्ष ते उपमुख्यमंत्री होते, आमची 2.5 वर्ष सोडली तर ते मुख्यमंत्री पण होते. अनेक वचनं ज्यांनी महाराष्ट्राला दिलेली आहेत, पण एकसुद्धा खातं ज्यांचं कार्यरत नाही असे हे मुख्यमंत्री आहेत. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात काय देशातच असं कुठं नसेल की एखाद्या पाणी प्रश्नावर हायकोर्ट निगराणी करत आहे, हायकोर्टाचे जज पाहणी करत आहे. हे कुणाचं अपयश आहे? कुठल्या राजकारण्यांचं? सरकारी अपयश आपल्याला दिसत आहे. कारण एका बाजूला आपण पाहतोय हा पाण्याचा प्रश्न आहे, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे जे हाल झाले ते दिसायला मिळतात, तिसऱ्या बाजूला महिलांवर, पुरुषांवर साधारणपणे अत्याचार, गुन्हे हे वाढत चाललेले आहेत. नक्की हे सरकार कोणासाठी काम करते हे पहा ना तुम्ही. आता आम्ही पण मोर्चा काढलेला, नेमकं काही वेगळ्या घडामोडी झाल्या त्या दिवशी, पण मोर्चा कोणासाठी होता? महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी होता. ज्यांचे पैसे 2100 करून देणार होते असं वचन दिलं होतं, ते 500 देतात आता आणि त्याच्यातही यादी कमी केलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जी वचनं दिली ती पूर्ण केली नाहीत, जी महिलांना वचनं दिली ती पूर्ण केली नाहीत. महाराष्ट्रात कुठचीही वचनपूर्ती होत नाही. आज थोडी तरी लाज वाटली पाहिजे त्यांना, एवढंच मी म्हणेन. थोडी तरी लाज असली तर ते चेहरा लपवतील. निर्लज्ज आहेत म्हणून ते तिथून आता बोलतात. काही चर्चा सुरू होती काही दिवसांपूर्वी की ठाकरे बंधू एकत्र येणार आणि आता त्या चर्चेचं पुढे असं झालंय की कुणाचकडनं साथ मिळत नाहीये, त्यामुळे राज ठाकरेंनी आपल्या पक्षातील लोकांना बघा, एक आहे की उद्धव साहेबांनी प्रतिसाद दिला होता आणि महाराष्ट्र हितासाठी जे कोणी सोबत येतील, साफ मनाने येतील, त्यांना आम्ही पुढे घेऊन चालायला तयार होते, उद्धव साहेबांनी सांगितलं होतं. पण असं हे सगळं अडकलंय, बोलायचं कुणी? आता ते मला कसं माहिती? 7 प्रतिसाद, टाळी, दुसरी टाळी, हे सगळं चालू असतं. पण आम्ही महाराष्ट्र हिताचं बोलतोय, कुठेही सेटिंगचं राजकारण करणार नाही. आम्ही स्वच्छ दिलाने पुढे येतोय. जे कोणी आमच्या सोबत येतील त्यांना घेऊन पुढे चालू आम्ही. मी कुठच्या एका पक्षाबद्दल बोलत नाही. दोन्ही नेते परदेशात होते, काही अशी बोलणी झाली या सगळ्या संदर्भात? असं काय? ठीक आहे, चालेल.